या व्हिडिओतून आपण मूल्य रुजवणुकीत गणित शिक्षकाची भूमिका हे अभ्यासणार आहोत। तर शिक्षण हे समाजाच्या परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे। समाजाची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक उन्नती झाली पाहिजे असं सर्वांनाच वाटतं। समाजाची जडणघडण ही होत असते ती शाळेच्या माध्यमातून। आणि वर्ग अध्यापनाच्या वेळी शिक्षकाने हे लक्षात घ्यायचं आहे की विद्यार्थ्यांना कोणतं शिक्षण द्यायचं आहे, कोणतं ज्ञान द्यायचं आहे, याच्यासोबतच त्यांच्यावर कोणता संस्कार करायचा आहे याचा विचार करणं शिक्षकासाठी गरजेचं असतं। तर शिक्षण आणि मूल्य यांचा अगदी जवळचा संबंध आहे। मूल्य ही मानवी जीवनाचा आणि संस्कृतीचा आधार असतात। मानवी जीवनमूल्य ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आणि बदलत्या जीवनाच्या स्वरूपाशी ते आपल्याला जुळवून घेता आले पाहिजे। तर हे आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे। आपण म्हणतो की मूल्यांचा ऱ्हास होत आहे, परंतु सर्वच बाबतीमध्ये असं दिसत नाही। तर काही मूल्य ही या पिढीमध्येही अतिशय चांगल्या प्रकारे रुजलेली आहेत। तर यामध्ये प्रामाणिकपणा हा विद्यार्थ्यांमध्ये हा पूर्वीपेक्षाही अधिक पाहण्यास मिळतो। नीटनेटकेपणा अधिक पाहण्यास मिळतो, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये मूल्य ही रुजवली जात आहेत। वेगवेगळ्या भौतिक सुखसुविधा विद्यार्थ्यांसाठी वाढलेल्या आहे, त्यासोबत नैतिकताही वाढलेली आहे असंच म्हणता येईल। आणि याचं कारण म्हणजे शाळेमधून शिकवलं जाणारे मूल्य शिक्षण। तर विद्यार्थी हे फसवाफसवी, लबाडी, भ्रष्टाचार अशा ज्या अपप्रवृत्ती आहेत तर यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात आणि यासाठी शिक्षकाला विचारपूर्वक प्रयत्न करणं हे गरजेचं असतं। कारण समाजाला नैतिक अधिष्ठान असलं पाहिजे आणि नैतिक अधिष्ठानाचा जर अभाव असेल तर समाज दुबळा होईल। आणि विद्यार्थ्याला समाजाचा एक जबाबदार घटक बनवायचा आहे। भावी नागरिक हा मनाची चांगली जडणघडण असणारा असला पाहिजे आणि म्हणून शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यावर नैतिक संस्कार करणं हे अतिशय आवश्यक आहे। तर नीती हा विद्यार्थ्याच्या जीवनाचा पाया आहे आणि मूल्यावर आधारित जीवन म्हणजेच यशस्वी जीवन आहे। विद्यार्थ्याचं वर्तन, त्याचं चारित्र्य, त्याच्या विविध क्षमता याचा विकास व्हावा म्हणून अभ्यासक्रमामध्ये 10 मूल्यांचा समावेश केलेला आहे। तर मूल्य म्हणजे काय? तर मूल्य म्हणजे मनुष्याच्या जीवनातील वर्तनाचे नियंत्रण करणारे घटक म्हणजे मूल्य। आणखी आपल्याला असं म्हणता येईल की इतरांशी योग्य रीतीने वर्तन करण्यास जे मदत करतात ते म्हणजे नैतिक मूल्य। तर मूल्य शिक्षण हे भावी पिढीला उज्ज्वल भविष्याकडे नेऊ शकतं आणि म्हणूनच शासनाने मूल्य शिक्षणाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला आहे आणि त्यामध्ये 10 मूल्य ही सांगितलेली आहे। ती 10 मूल्य म्हणजे राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसहिष्णुता, स्त्री पुरुष समानता, श्रमप्रतिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशीलता, वक्तशीरपणा, सौजन्यशीलता आणि नीटनेटकेपणा। तर ही ती 10 मूल्ये आहेत। तर मूल्य शिक्षणाची उद्दिष्ट कोणते? तर शालेय शिक्षणावर मूल्य शिक्षणाची उद्दिष्ट जी सांगितलेली आहे ती या प्रकारे आहेत। पहिलं म्हणजे विद्यार्थ्यांना मूल्यांचा अर्थ समजण्यास सहाय्य करणे। दुसरं राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, संवेदनशीलता इत्यादी शालेय शिक्षणातून येणाऱ्या मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर करणे। तिसरं परस्पर सहकार्य, बंधुभाव, क्षमाशीलता या सामाजिक मूल्यांची जोपासना करणं। चौथं मूल्यांच्या संस्कारासाठी मूल्यांना पोषक असे उपक्रम शाळेमध्ये राबवणं। पाचवं आपल्या परिसरात असलेल्या ऐतिहासिक,
सांस्कृतिक वारशाची जपणूक करण्याचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देणं. 6. मूल्य अंगी बाणण्यासाठी विद्यार्थ्यांकडून काही उपक्रम प्रकल्प करवून घेणं. आणि 7 म्हणजे मूल्यांच्या जोपासनेसाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणं. तर ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आणि विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव दिले गेले पाहिजे. शालेय स्तरावर जरी 10च मूल्ये दिलेली असली तरी त्याही पलीकडे जाऊन आपण मूल्यांचा शोध घेतला पाहिजे आणि ही मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर गणित विषयाच्या आशयामधून ही सर्व मूल्य जोपासली जाऊ शकतात. गणिताचा जो आशय असतो तर या आशयामध्ये कोणती मूल्य कोणत्या ठिकाणी आलेली आहे तर हे गणित शिक्षकाने आशय विश्लेषण करत असतानाच लक्षात घ्यायला हवं, ती शोधून ठेवायला हवी आणि दैनंदिन वर्ग अध्यापन करताना वेगवेगळ्या शैक्षणिक अनुभूती देताना ही मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला हवी. तर आशयामध्ये ही मूल्य कुठे आलेली आहे आणि कोणत्या अध्यापन पद्धतीमधून ही मूल्य कशा प्रकारे रुजवता येतील तर याचा विचार करणं हे खऱ्या अर्थाने आशययुक्त अध्यापन पद्धती आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर अभ्यासक्रमामध्ये जी मूल्ये दिलेली आहेत तर ही मूल्य वेगवेगळ्या आशयामधून दिल्या गेली पाहिजे. तर ही कशा प्रकारे देता येतील तर आपण एक एक त्यापैकी समजून घेऊ. पहिलं जे मूल्य आहे ते म्हणजे राष्ट्रभक्ती. तर आपली मातृभूमी, आपल्या परंपरा, इतिहास, कला, साहित्य, संस्कृती यांचा योग्य आणि सार्थ अभिमान वाटतो ते म्हणजे राष्ट्रभक्ती. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की राष्ट्रभक्ती म्हणजे काय तर आपल्या राष्ट्राविषयी प्रेम, आदर, निष्ठा म्हणजे राष्ट्रभक्ती. तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक भारतीय स्वातंत्र्यवीर उतरले होते. उदाहरणार्थ तात्या टोपे, झाशीची राणी, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी. तर यासारख्या अनेक देशभक्तांच्या जीवनचरित्राचा अभ्यास आणि त्यांच्याबद्दलचा सार्थ अभिमान हा राष्ट्रभक्तीमध्ये अंतर्भूत आहे. आपला राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राजमुद्रा, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय फूल इत्यादी सर्व आपल्या राष्ट्राची प्रतीकं आहे आणि त्यांचा मान राखणं म्हणजे आपल्या राष्ट्राचा मान राखणं होय. तर राष्ट्राविषयी अभिमान वाटेल त्यासाठी आपला इतिहास, परंपरा, संस्कृती तर याची आठवण असणारी जी ठिकाणे आहेत तर त्या ठिकाणाचं अभिमानपूर्वक जतन करणं हे गरजेचं असतं आणि हा सुद्धा एक राष्ट्रभक्तीचाच भाग आहे. भारतीय संस्कृती ही खूप प्राचीन आहे. श्रीराम, श्रीकृष्ण, श्री छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या महान विभूती या देशामध्ये होऊन गेल्या आणि या देशाला संतांची परंपरा लाभलेली आहे. पराक्रमी पुरुषांचा सहवास लाभलेला आहे. परमहंस, स्वामी विवेकानंद यासारखे तत्त्वज्ञ भारतामध्ये होऊन गेलेले आहेत आणि त्यांच्याविषयीचा सार्थ अभिमान वाटणं ही खरी राष्ट्रभक्ती आहे. एकात्मता वाढीस लागेल अशी वाटचाल करण्यासाठी राष्ट्रभक्ती हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची आवश्यकता आहे. तर गणित या विषयामधून राष्ट्रभक्ती हे मूल्य रुजवायचं असेल तर शिक्षकाला कोणकोणते उपक्रम करता येतील किंवा कोणकोणते प्रकल्प राबवता येतील तर ते म्हणजे की जे गणितज्ञ आहेत, जे आपल्या भारताचे गणितज्ञ आहे, उदाहरणार्थ भास्कराचार्य, रामानुजन, आर्यभट्ट तर यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करून हे मूल्य रुजवता येईल. तसंच गणिताविषयासंदर्भामध्ये निबंध, वक्तृत्व स्पर्धा यांचं आयोजन करता येईल. तसंच गणितामध्ये गणिताचा आशय जो असतो तर त्यामध्ये राम, रहीम,
मिल्खा सिंग, सायरा यासारख्या नावाचा उल्लेख केलेला असतो. तर ही नावं कशासाठी आहेत, तर एकात्मता जोपासण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. तर हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. तसंच गणितामध्ये दिवस, वार, महिने यांचा उल्लेख येत असतो आणि हे दिवस, वार, महिने यांचा उल्लेख जेव्हा आलेला असेल तर तेव्हा त्यांचं महत्त्व काय आहे हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. गणितामध्ये सूट हे प्रकरण आलेलं आहे आणि ह्या सूट या प्रकरणामध्ये खादीचा उल्लेख आहे आणि त्यामध्ये गांधी जयंतीचा उल्लेख आहे. मग या गांधी जयंतीचा उल्लेख आल्यानंतर राष्ट्रभक्ती हे मूल्य शिक्षक म्हणून चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये जोपासता येतं. तर अशा प्रकारे राष्ट्रभक्ती हे मूल्य गणिताच्या अभ्यासक्रमातून, गणिताच्या आशयामधून विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं हे शक्य होतं. त्यानंतरचं पुढचं जे मूल्य आहे तर ते म्हणजे राष्ट्रीय एकात्मता. तर राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय, तर राष्ट्रीय एकात्मता म्हणजे राष्ट्रातील शक्तींची मन जोडण्याची प्रक्रिया. आपण या राष्ट्राचे एक नागरिक आहोत याचा अनुभव हा त्या व्यक्तीच्या वर्तनामधून आला पाहिजे. एकात्मता जर असेल तरच राष्ट्र उभं राहू शकेल. आम्ही सर्व भारतीय आहोत ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आली पाहिजे. तरच देशाची प्रगती होईल, तरच देशामध्ये एकात्मता राहील आणि ही देशाविषयी वाटणारी जी आपुलकी आहे तर ते म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता. आणि त्यासाठी एकमेकांच्या सहाय्याने समाजाची प्रगती करण्याची वृत्ती निर्माण करणं म्हणजे राष्ट्रीय एकात्मता. मग राष्ट्रीय एकात्मतेमध्ये अडथळे कोणते आहे हे जर आपण विचार केला तर जातीयता हा एक अडथळा आहे की काही जाती ज्या आहेत तर या काही जातींना कायम खालच्या दर्जाचं जीवन जगावं लागतं आहे. आणि जर असं झालं की समाजाचं एक अंग जर उपेक्षित राहिलं तर राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये ते सामील होणार नाही आणि देशाचा असमतोल त्या ठिकाणी होईल आणि पर्यायाने देशाचा विकास होणार नाही. तर हा जो घटक आहे तर हा राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी एक मोठा अडथळा आहे आणि हा अडथळा दूर करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेची गरज आहे. तसंच देशामध्ये धर्मांधता, अंधश्रद्धा, दहशतवाद, भ्रष्टाचार या ज्या अपवृत्ती आहेत तर यासुद्धा राष्ट्रीय एकात्मता नष्ट करत असतात. तर गणिताच्या आशयामधून, गणिताच्या अध्यापनातून शिक्षकाला राष्ट्रीय एकात्मता हे मूल्य कसं जोपासता येईल, तर इयत्ता 5वी पासूनच इंग्रजी अंक, रोमन अंक अशा संख्यांचा विचार केला जातो आणि हे प्रत्येक अंक किंवा संख्या यांना आंतरराष्ट्रीय मान्यता आहे आणि त्यामुळे सामंजस्याची भावना वाढीला लागते. दहशतवादाविरुद्ध सर्व राष्ट्र एकत्र येण्यासाठी अशा लहान लहान भावनाही महत्त्वाच्या ठरतात आणि त्यामुळे राष्ट्र हे अबाधित राहू शकते याची जाणीव गणित अध्यापनाच्या वेळी शिक्षकाने करून दिली पाहिजे. त्यानंतर आपल्याला दुसरा उपक्रम असा सांगता येईल की गणिताचा जो आशय आहे तर वर्तुळ कंस, वर्तुळ पाकळी, कंस यामधला एखादा भाग जर आपण विचारात घेतला तर हे सर्व वर्तुळाचे भाग आहेत. वर्तुळ कंस, वर्तुळ पाकळी, कंस हे वर्तुळाचे भाग आहे पण त्याचे तुकडे होऊ शकतात आणि पूर्णत्वाची रचना जी असते तर ती सुंदर रचना असते. देशाचंही तसंच आहे. तर यामध्ये अनेक अपप्रवृत्ती आहेत आणि या अपप्रवृत्ती आपल्या देशाला पोखरायला पाहत आहेत. तर अशी उदाहरणं देऊन आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी शिक्षकाला प्रयत्न करता येतील. त्यानंतर अपूर्णांकाचं अध्यापन करतानाही राष्ट्रीय एकात्मता जोपासणं हे शक्य आहे.
विविध राज्यामध्ये जे पर्यटन स्थळं आहेत, तीर्थस्थळं आहे, तर तेथील मंदिराचा आकार, रचना, भूमितीय दृष्टिकोनातून त्याची उदाहरणं कसे देता येतील, तर हे करणं शक्य आहे. त्यानंतरचा पुढचं जे मूल्य आहे तर ते आहे सर्वधर्म सहिष्णुता. तर सर्वधर्म सहिष्णुता म्हणजे काय? तर भारतामध्ये अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत आणि ह्या सर्व जाती धर्मपंथाचे लोक भारतामध्ये राहत असतात. प्रत्येकजण आपापल्या धर्माप्रमाणे उपासना करतात. धर्म वेगवेगळे असले तरीसुद्धा धर्माविषयी आदर वाटणे म्हणजेच सर्वधर्म सहिष्णुता आहे. तर इतर धर्मातील जे रीतिरिवाज आहेत, ज्या जीवनपद्धती आहेत, तर याविषयीची माहिती करून घेणं म्हणजे सर्वधर्म सहिष्णुता होय. स्वतःचे आचार विचार प्रकट करण्याची प्रक्रिया म्हणजे धर्म. धर्म म्हणजे जगण्याची रीत. भिन्न वातावरणामध्ये भौगोलिक परिस्थितीनुसार धर्मही भिन्न झाले आणि विविध धर्माचे बाह्य स्वरूप जरी वेगवेगळे असले तरीसुद्धा सर्व धर्माचे अंतरंग हे एकच आहे आणि ते म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे. हे सर्व धर्मांचे तत्त्व आहे आणि शेवटी सर्व माणसं ही ईश्वराची लेकरं आहेत. ईश्वराला सर्व माणसं सारखी आहेत. त्याची सर्वांवर कृपादृष्टी असते आणि म्हणून आपणही एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे, हे सर्वधर्म सहिष्णुता शिकवत असते. मग सर्वधर्म सहिष्णुता विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी गणित शिक्षकाला कोणते उपक्रम किंवा प्रकल्प राबवता येतील? तर गणितातील पाठ्यपुस्तकाच्या आशयामध्ये विविध धर्मांच्या मुलांची नावं, धार्मिक स्थळांविषयीची नावं ही आलेली असतात. उदाहरणार्थ नंदू, शेखर, रफिकभाई, हुसेन, हरबीर सिंग, जॉन असे वेगवेगळ्या धर्मांची नावं आलेली असतात. तर या नावांवरून धर्माचा उल्लेख करून त्या धर्माचं एखाद दुसरं वैशिष्ट्य हे शिक्षकाने सांगितलं पाहिजे. गावामध्ये जी धार्मिक स्थळं असतात तर त्यांना भेटी देण्यासाठी शिक्षकांनी नेलं पाहिजे. मंदिर, मस्जिद यांचा जर उल्लेख आला तर त्यांचा भौमितिक आकार कसा असतो हे विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. धर्माविषयीचा आदर हा शिकवला गेला पाहिजे. उदाहरणार्थ मंदिरावर घुमटासारखे कळस असतात तर मशिदीवर आकाशात झेपवणारे कळसासारखे घुमट असतात, असं स्पष्टीकरण देता येईल. ताजमहाल हे जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे. मग गणिताच्या भूमितीय संकल्पनांमध्ये त्यांची आखीव आणि रेखीव बांधणी कशी आहे, त्यातील सौंदर्य कसं आहे, त्याची जपणूक करणं हे आपलं कर्तव्य कसं आहे, हे सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. आणि वर्गामध्ये जे वेगवेगळ्या धर्माचे लोक असतात, जे वेगवेगळ्या धर्माचे विद्यार्थी असतात, तर यांना त्यांच्या धार्मिक विधी पद्धती याबद्दलची माहिती विचारली पाहिजे आणि सर्व विद्यार्थ्यांना ती सांगितली पाहिजे. विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन आणि या प्रकारची माहिती काढून घेता येणं हे शक्य होईल. तर अशा प्रकारे सर्वधर्म सहिष्णुता हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये गणिताच्या आशयातून राबवणं हे शक्य आहे. चौथं जे मूल्य आहे ते म्हणजे स्त्री पुरुष समानता. तर भारताची जी संस्कृती आहे तर ही पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रीचं स्थान हे दुय्यम मानले गेलेलं आहे. तिला समाजामध्ये दुय्यम स्थान आहे आणि याचा परिणाम असा झाला की स्त्रीच्या सर्वांगीण विकासावर त्याचा परिणाम झालेला दिसतो. भारतामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तर हा दृष्टिकोन पक्षपाती आहे. स्त्रियांनाही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, स्वातंत्र्य आहे, तिचं समाजामध्ये महत्त्वाचं स्थान आहे, ती एक मानव आहे. स्त्री पुरुष समान दर्जाचे आहे, त्यांच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव करू नये.
पुरातन काळामध्ये सुद्धा स्त्री आणि पुरुष यांना समान प्रतिष्ठा आणि मान दिला जायचा. इंग्रजांच्या काळामध्ये राजाराम मोहन राय, महात्मा गांधी, महात्मा फुले, पंडिता रमाबाई, महर्षी कर्वे, आगरकर यासारखे जे समाजसुधारक होऊन गेले, तर त्यांनी स्त्रीविषयक समाजामधली जी मानसिकता आहे तर ती बदललेली आहे. मग स्त्री पुरुष समानता म्हणजे काय? तर स्त्री पुरुष समानता म्हणजे सारखेपणा नाही किंवा तुलनाही नाही, तर स्त्रियांना योग्य सन्मान दिला गेला पाहिजे. स्त्रियांवर जे अन्याय होतात तर ते दूर केले गेले पाहिजे. स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या ज्या परंपरा आहे तर त्या टाळल्या पाहिजे. स्त्रियांचे जे गुण आहेत तर ते गुण अभिव्यक्त करण्याची त्यांना संधी दिली पाहिजे. त्यांना सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने व्यक्तिमत्व विकासाची समान संधी दिली पाहिजे, तर त्याला स्त्री पुरुष समानता म्हणता येईल. आणि आज स्त्री पुरुष समानता बऱ्याच प्रमाणामध्ये देताना दिसत आहे आणि म्हणून स्त्रिया ह्या आघाडीवर दिसत आहे. स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. स्त्रियांकडे माणूस म्हणून बघितलं जात आहे. समाजामध्ये त्यांना वागणूक चांगली दिली जाते आहे. समान संधी, समान हक्क, अधिकार मिळत आहे. तर हे सर्व मिळणं, समाजामध्ये समान वागणूक, समान संधी, समान हक्क, समान अधिकार मिळणं म्हणजे स्त्री पुरुष समानता. तर हे मूल्य गणित विषयाच्या आशयातून रुजवण्यासाठी शिक्षकाला काय करता येईल? तर भारताच्या संविधानामध्ये जे अनुच्छेद 14 नुसार भारतीय नागरिक कायद्यासमोर समान हक्क आहे, स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने दर्जा दिलेला आहे, स्त्रियांना पुरुषाइतकाच दर्जा दिलेला आहे, तर ही माहिती विद्यार्थ्यांना देणं हे गरजेचं आहे. तसंच एखादा गणितीय विषय देऊन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींमध्ये वादविवाद स्पर्धांचं आयोजन करता येईल. महिला गणित तज्ज्ञांचं चरित्र वाचण्यासाठी, त्याचा संग्रह करण्यासाठी सांगता येईल. कृतीयुक्त गणित शिकवताना किंवा वर्ग अध्यापनामध्ये मुलामुलींचा सहभाग सारखा राहील याची खबरदारी शिक्षकाला घ्यावी लागेल. त्यामुळे स्त्रियांचा आत्मसन्मान, आत्मविश्वास वाढेल, त्यांचे विचार स्पष्ट होतील, त्यांचे ध्येय निश्चित होतील, ते वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र होतील आणि हे सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल. तसंच स्त्री पुरुष समानता हे मूल्य रुजवण्यासाठी हुंडाबंदीवर काही भारुडं, पथनाट्य, गीतं हे बसवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देता येईल. तर अशा प्रकारे स्त्री पुरुष समानता हे मूल्य गणिताच्या आशयामधून विद्यार्थ्यांमध्ये रुजवता येईल. पुढचं जे मूल्य आहे ते म्हणजे श्रमप्रतिष्ठा. श्रमप्रतिष्ठा म्हणजे काय? तर कोणतेही शारीरिक किंवा कष्टाचे काम हे कमी दर्जाचे न लेखता स्वेच्छेने व उत्साहाने करण्याची तयारी दाखवणं म्हणजे श्रमप्रतिष्ठा. व्यक्ती, समाज, राष्ट्र यांच्या निकोप विकासासाठी कराव्या लागणाऱ्या श्रमांना सर्व मान्यता असणे, ती आचरणात आणणे या मूल्याला श्रमप्रतिष्ठा असं म्हणतात. आपलं घर, आपली शाळा, आपला परिसर हा स्वच्छ ठेवला पाहिजे. नोकरी करणारी व्यक्ती, अधिकारी, मजूर, शेतात राबणारा गडी, कारखान्यात काम करणारा कामगार या सर्वांच्या श्रमाला सारखी प्रतिष्ठा असली पाहिजे. श्रमामधून सुखाची निर्मिती होते हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. विज्ञान युगामध्ये श्रम करणं हे कमी प्रतीचं मानलं जाऊ लागलं आहे. पण कोणतंही काम हे क्षुद्र नसतं. स्वतःची कामं ही स्वतःच केली पाहिजे. घरातील इतर माणसांचा श्रमाचा भार आपण स्वतःहून व आनंदाने उचलून घेण्यासाठी पुढे आलं पाहिजे हे विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं पाहिजे. समाजाला श्रमाचा महान संदेश देणारे महात्मा गांधी, साने गुरुजी, गाडगे महाराज, विनोबा भावे तर यांचं श्रमाचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिलं पाहिजे.
त्यांनी श्रमाबद्दल किती महत्त्व सांगितलेलं आहे हे विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे आणि यासाठी शासनाने सुद्धा श्रमभूषण, श्रमरत्न, श्रमश्री हे पुरस्कार दिलेले आहे. हे उदाहरणं श्रमाचं महत्त्व देण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितलं पाहिजे. स्वतःच्या घामातून स्वतःची भाकरी मिळवण्याची जबाबदारी ही आपली असते हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. अपार कष्ट केल्याशिवाय थोरपण मिळत नाही याची काही उदाहरणं दिली पाहिजे. उदाहरणार्थ अब्राहम लिंकन, गोपाळकृष्ण गोखले यांची उदाहरणं दिली गेली पाहिजे. प्रयत्न आणि श्रम हा कोणत्याही विकासाचा पाया असतो हे लहान वयातच विद्यार्थ्यांना समजून सांगणं अतिशय आवश्यक आहे. मग हे श्रमप्रतिष्ठा मूल्य जर विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचं असेल तर गणित शिक्षकाला कोणकोणते उपक्रम राबवता येतील तर ते म्हणजे गणितामध्ये काही उदाहरणं असतात. उदाहरणार्थ काळ आणि काम या प्रकरणामध्ये काही उदाहरणं या प्रकारे दिलेली आहेत की एक भिंत रंगवण्यासाठी गणूला 8 तास लागतात व मिल्खा सिंगला 4 तास लागतात. दोघे मिळून ते काम किती वेळात पूर्ण करतील? किंवा काही हार तयार करण्यास साधनाला 7 तास व सायराला 8 तास लागतात, तर दोघे मिळून हार किती वेळात तयार करतील? म्हणजे काम हे प्रत्येकाने केलं पाहिजे. तर हे उदाहरणामधून विद्यार्थ्यांना सांगता येईल आणि अशा प्रकारे श्रमप्रतिष्ठा हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवता येईल. त्यानंतरचं पुढचं जे मूल्य आहे ते म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे केवळ विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नाही, तर ती एक व्यापक संकल्पना आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे व्यक्तीने आपले विचार आणि आचार यांना लावलेली एक विशिष्ट प्रकारची शिस्त आहे. एखादी गोष्ट किंवा घटना अभ्यासताना तिचा कार्यकारण भाव जाणून घेऊन प्रयोगाच्या सहाय्याने स्पष्ट करून निष्कर्ष काढणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. मग पृथ्वीवरील कोणताही घटक असेल तर त्याच्या घटनांचं शास्त्रीय निकष लावून आणि पडताळणी करणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे प्रत्येक गोष्ट केवळ विज्ञानाच्या चौकटीत बसवणं नव्हे, तर विज्ञान ज्या शिस्तीत बसवलं आहे तर ती बैठक अंगीकारणं, विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आणि ते सिद्ध करण्यासाठी काही प्रयोग करणं, प्रयोगाचं सूक्ष्म निरीक्षण करणं, वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करणं, त्यातून निष्कर्ष काढणं याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतात. थोडक्यात म्हणजे की निरीक्षण करून अनुमान काढण्याच्या पद्धतीला वैज्ञानिक दृष्टिकोन हे म्हणतात. तर प्रयोगशीलता, काटेकोरपणा, अचूक निरीक्षण करण्याची क्षमता, पूर्वग्रह बाजूला सारून काम करण्याची सवय, वास्तववादी भाषा, शांतपणा, जिज्ञासा, तर हे सर्व गुण वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे विकसित होतात. तर हा प्रयत्न शिक्षकांनी केला पाहिजे. आणि भारत देश हा तर विकसनशील देश आहे, परंपरानिष्ठ देश आहे आणि या देशाच्या विकासामध्ये अनेक अडथळे जे आहेत तर त्यापैकी अज्ञान आणि अंधश्रद्धा तसंच रूढी आणि परंपरा यांची कठोर बंधनं हे सुद्धा अडथळे आहेत. तर विद्यार्थ्यांमध्ये जर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला गेला तर हे सर्व दूर करणं सहज शक्य आहे. तर गणिताच्या अध्यापनामधून गणित शिक्षकाला वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य कसं रुजवता येईल? तर विज्ञानाचा पाया हा मुळातच गणित आहे आणि गणिताची आवश्यकता ही विज्ञानाच्या विकासासाठी महत्त्वाची ठरलेली आहे आणि त्याचबरोबर गणिताचा विकास त्यामुळे झालेला आहे. गणितातील प्रत्येक घटक, प्रत्येक आशय हा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी कारणीभूत ठरतो. उदाहरणामध्ये सत्य काय आहे, असत्य काय आहे याची पडताळा पाहण्याची सुविधा ही गणितामध्ये असते आणि त्यामुळे वस्तुनिष्ठ विचारसरणी विकसित होते, तर्कसंगत विचार करण्याची सवय लागते, विचारामध्ये वस्तुनिष्ठता येते
गणितीय प्रमेयावरून आणि सूत्रांवरून शिक्षकाला वैज्ञानिक दृष्टिकोन हा विद्यार्थ्यांमध्ये रुजवता येतो. तसंच वैज्ञानिक सहली आयोजित करून त्या ठिकाणी असलेले विविध तंत्रज्ञान, तेथे वापरलेले गणित, तर हे सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देता येतं. शाळेमध्ये गणित छंद मंडळ स्थापन करून त्यामध्ये हस्तलिखित लिहून घेणं, प्रयोग करणं, लेख लिहिणं, भित्तिपत्रकं तयार करणं, गणितीय शास्त्रज्ञांची माहिती आणि उपक्रम राबवून आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची निष्ठा ही जोपासता येते. गणिताच्या प्रतिकृती तयार करून त्याच्या मोजमापासंदर्भात साधनं उपकरणं तयार करून निष्कर्ष कसे काढता येतील, नियम कसे तयार करता येतील, ते पडताळून कसे पाहता येतील, तर हे शिक्षकाला समजावून सांगता येतं. तर या प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन हा गणिताच्या अभ्यासामधून राबवता येणं हे शक्य आहे. पुढचं जे मूल्य आहे ते म्हणजे संवेदनशीलता. संवेदनशीलता म्हणजे काय? तर आजच्या यंत्रयुगामध्ये मानवाचं जीवन हे अतिशय गतिमान झालेलं आहे आणि माणूस हा केवळ भौतिक सुखसुविधांमध्ये धावू लागलेला आहे आणि जास्तीत जास्त प्रगती कशी होईल, तर या हेतूमुळे मानवाचा स्वभाव हा आत्मकेंद्रित झालेला दिसून येतो. मानव यंत्रासारखा होत चाललेला आहे आणि मानवाच्या ज्या भावभावना आहेत तर यांचा कळत नकळत कोंडमारा होतो आहे. त्याच्या संवेदना बोथट होत चाललेल्या आहे आणि या संवेदनांना उजाळणा देण्याचं काम हे मूल्य शिक्षणामधून संवेदनशीलता हे मूल्य करू शकतं. तर सूक्ष्मामधील सूक्ष्म ज्या जाणीवा आहेत तर त्या ओळखण्याची, त्या टिपण्याची क्षमता ही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं हे आवश्यक आहे. मुलांमध्ये हळवेपणा किंवा मनाचा कमकुवतपणा नको, तर आजूबाजूच्या जगातील, निसर्गातील वस्तू, घटनांशी समरस होण्याची वृत्ती हवी. आपले शेजारी पाजारी, अनाथ अपंग यांचं जीवन समजून घेण्याची उदारता त्यांच्यामध्ये असली पाहिजे. मानवी जीवनामधली सुखदुःख, यश अपयश यांच्याकडे पाहण्याची समतोल वृत्ती असली पाहिजे. तर या सर्व भावना विकसित करण्यासाठी नाट्य, काव्य, संगीत, नृत्य, चित्र या कलांमधून वेगवेगळा आनंद कसा टिपता येईल, तर ही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करता येते आणि म्हणून संवेदनशीलता हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तर अतिशय सूक्ष्मामधील सूक्ष्म जाणीवा टिपण्याची क्षमता विकसित करणं म्हणजे संवेदनशीलता. तर आजूबाजूच्या समाजामध्ये जे अन्याय घडत आहे, ज्या दुःखद घटना आहेत, तर यांच्या बाबतीमध्ये आशावादी, सकारात्मक कशा प्रतिक्रिया देता येतील, तर हे संवेदनशीलता मूल्य हे शिकवत असतं. तर विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता मूल्य गणित विषयातून अंगीकारण्यासाठी शिक्षकाला कोणते उपक्रम राबवता येतील, तर गणित आणि भूमिती यामध्ये स्तंभालेख किंवा पाय आलेख, भौमितिक आकृत्यांचं निरीक्षण करून प्रश्न विचारणे या प्रकारचे घटक असतात. तर विद्यार्थी अशा प्रश्नांचं वरवर निरीक्षण करून उत्तरं देत असतात, परंतु आकृत्यांमधील बारकावे अगदी सूक्ष्मतेने निरीक्षण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये जाणीवपूर्वक विकसित केली पाहिजे. भूमितीच्या तासाला आकृत्या काढण्यासाठी काही गरीब विद्यार्थ्यांकडे भौमितिक साहित्य नसतं, कंपास पेटी नसते. मग अशा विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत केली पाहिजे. शाळेच्या परिसरामध्ये झाडं लावत असताना परिसर हा स्वच्छ ठेवला पाहिजे. शारीरिकदृष्ट्या अपंग, अंध, कर्णबधिर, मतिमंद अशा मुलांना मदत केली पाहिजे. शिक्षकाने संकटाच्या वेळी इतरांना मदत करण्यास सांगावी आणि स्वतःही मदत केली पाहिजे. वाचनालयामध्ये जे विविध पुस्तकं असतात तर यामध्ये थोर व्यक्तींचं जीवनकार्य हे विद्यार्थ्यांना समजून सांगितलं पाहिजे, जेणेकरून या थोर व्यक्तींची संवेदनशीलता ही विद्यार्थी समजून घेतील. शाळेमध्ये सौजन्य सप्ताह आयोजित केला पाहिजे
आणि आपत्तीच्या वेळी इतरांना कशी मदत करावी, तर हे शिक्षकाने विद्यार्थ्यांना सांगून आणि विद्यार्थ्यांना इतरांना मदत करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. तर अशा प्रकारे संवेदनशीलता हे मूल्य गणित शिक्षकाला विद्यार्थ्यांमध्ये रुजवता येईल. पुढचं जे मूल्य आहे ते म्हणजे सौजन्यशीलता. तर मानव हा सामाजिक प्राणी आहे. त्याला समाजामध्ये मिसळणं हे अगदी अपरिहार्य आहे. व्यक्तिव्यक्तीच्या परस्पर सहकार्यातून आणि समंजस वागणुकीमधून व्यक्तीचा विकास हा होत असतो. विचारांची आणि अनुभवांची देवाणघेवाण होत असते आणि त्यामुळे व्यक्तिव्यक्तींमध्ये आदर आणि बंधुभाव हा निर्माण होत असतो. मग सौजन्य म्हणजे काय, तर सौजन्य म्हणजे आपल्या बांधवांशी प्रेमळपणे वागणे, त्यांना समजून घेणे, दुसऱ्यांना दुःख होईल असे न वागणे म्हणजे सौजन्यपूर्ण वागणे. सर्वांना आदराने वागवले पाहिजे, त्यांच्याबद्दल स्नेह बाळगला पाहिजे, त्यांना सहाय्य केलं पाहिजे, म्हणजेच सौजन्यपूर्ण वागणूक ही असली पाहिजे. लोकांशी चांगला व्यवहार असला पाहिजे, सौजन्याचा व्यवहार असला पाहिजे. तर आपल्या सहवासामध्ये ज्या व्यक्ती येतात त्या परिचित असतील, अपरिचित असतील, वयाने मोठ्या असतील, बरोबरीच्या असतील, तर यांच्याशी विनयाने, नम्रतेने, शिष्टाचाराने कसं वागावं, तर हे विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. इतरांचं म्हणणं शांतपणे, पूर्णपणे ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याला समंजसपणे प्रतिसाद दिला पाहिजे, तरच त्याला सौजन्यशीलता असं म्हणता येईल. तर ही वागणूक गणित अध्यापनामधून शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मनावर रुजवली पाहिजे. पुढचं जे मूल्य आहे ते म्हणजे वक्तशीरपणा. तर संपन्न आणि कार्यसमृद्ध व्यक्तिमत्वासाठी वक्तशीरपणा हे अनिवार्य मूल्य आहे. हाती घेतलेले काम हे पूर्ण होण्यासाठी वक्तशीरपणाचं मूल्य हे खूप महत्त्वाचं आहे. कामामधला गोंधळ टाळण्यासाठी, आत्मविश्वास कायम राखण्यासाठी वक्तशीरपणा हा अतिशय आवश्यक असतो आणि नियोजनपूर्वक केलेलं कोणतंही काम हे यशस्वी होतंच. वक्तशीरपणा हा सुनियोजित कार्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. हाती जेही काम घेतलेलं असेल तर ते नियोजनानुसार पार पाडणं हे आवश्यक असतं आणि हाती घेतलेलं काम नियोजनानुसार यशस्वी पार पाडण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला घटक म्हणजे वक्तशीरपणा. तर नियोजन वेळेवर काम पूर्ण करणं, स्वतः वेळ पाळणं, दुसऱ्यावरही वेळेचं बंधन टाकणं, त्याला वेळ पाळण्यासाठी प्रवृत्त करणं, वेळेचं महत्त्व स्वतः जाणून घेणं, दुसऱ्यांनाही वेळेचं महत्त्व समजून सांगणं, तर हे वर्तन म्हणजे वक्तशीरपणा मूल्य अंगी आहे हे दाखवणारं वर्तन आहे. तर गणिताच्या अध्यापनामधून शिक्षकाला वक्तशीरपणा हे मूल्य कसं रुजवता येईल, तर शिक्षक जे गृहपाठ देतात तर हा गृहपाठ त्याला किती वेळ लागेल हे विचारात घेतलं पाहिजे आणि तो वेळच्या वेळी तपासून दिला पाहिजे. वर्गाध्यापन करत असताना शिक्षक उदाहरणं सोडवण्यास देतात आणि त्यावेळी काही मुलांना कमी जास्त वेळ हा लागत असतो. त्यामुळे शिक्षकाने तिथे योग्य मार्गदर्शन करून आणि सर्व विद्यार्थ्यांना सारखा वेळ लागेल हे पाहिलं पाहिजे. पाठ्यांशाचं सुव्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. कोणते उद्दिष्ट आहे, कोणतं मूल्यमापन करायचं आहे, या सर्वांचं नियोजन केलेलं असलं पाहिजे. तसंच शिक्षकाची वागणूक ही सुद्धा वक्तशीर असली पाहिजे. तासावर वेळेवर जाणं, वेळेत काम पूर्ण करणं, तर या गोष्टींमुळे सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये वक्तशीरपणा हे मूल्य रुजवता येणं हे शक्य होतं. त्यानंतरचं पुढचं मूल्य आहे ते म्हणजे नीटनेटकेपणा. तर नीटनेटकेपणा हे मूल्य मानवी जीवनाच्या सौंदर्यविषयक जाणीवेतून निर्माण झालेला आहे. नीटनेटकेपणा हा व्यक्तिमत्व विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर वेशभूषा ही नीटनेटकी असली पाहिजे, केशभूषा नीटनेटकी असली पाहिजे, आपल्या वस्तू योग्य स्थितीमध्ये असल्या पाहिजे, जागच्या जागी असल्या पाहिजे आणि ही सवय प्रत्येकामध्ये असली पाहिजे. तसंच सुसंगत विचार करणे, त्याची योग्य अभिव्यक्ती करणे, याचाही समावेश नीटनेटकेपणामध्ये होतो.
तर हे जे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजतं, तर यामुळे व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे प्रभावी बनत असतं आणि त्यामुळे त्यांचे जे विचार असतात तर तेही त्यांना नीटनेटकेपणाने त्याचं आदानप्रदान हे करता येतं आणि परिसरातल्या प्रत्येक घटकामध्ये हा नीटनेटकेपणा असला पाहिजे. तर गणिताच्या अध्यापनामधून हे मूल्य कसं रुजवता येईल, तर शिक्षक जे फलकलेखन करतात तर हे फलकलेखन करत असताना फळ्याचे 2 भाग करून योग्य ठिकाणी योग्य मुद्द्यांची मांडणी करून नीटनेटकेपणाची सवय ही ते स्वतःमध्येही असावी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनाही ती आपोआपच लागेल. तसंच भूमितीमध्ये रेख, रेषा, किरण, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, समांतर रेषा, छेदिका यासारखी उदाहरणं शिकवत असताना शिक्षकाने साहित्याचा वापर करून आणि नीटनेटक्या आकृत्या ह्या काढल्या पाहिजे. तसंच विद्यार्थी वहीमध्ये नीटनेटकेपणाने काढत आहेत का याकडेही त्यांनी लक्ष दिले पाहिजे. गणिताची एक स्वतंत्र भाषा असते, त्याची एक मुद्देसूद मांडणी असते. तर गणितामध्ये भाषेचा फापट पसारा नसतो. चिन्हांचा वापर करून आणि गणिताची मांडणी ही नीटनेटकी होत असते, म्हणून विद्यार्थ्यांना योग्य चिन्हांचा वापर करण्यास शिकवले पाहिजे. उदाहरण सोडवत असताना उदाहरणाची मांडणी एका पायरीनंतर एक अशी व्यवस्थित केली गेली पाहिजे. योग्य शैक्षणिक साधनांचा वापर केला पाहिजे आणि प्रत्येक काम हे आखीव रेखीव असलं पाहिजे. तर या प्रकारे नीटनेटकेपणा हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवता येतो. तर अशा प्रकारे गणिताच्या आशयामधून, गणिताच्या पाठ्यांशामधून सर्व मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं हे शक्य होतं.